चा युक्तिवाद पूर्ण झालाय। थोड्याच वेळामध्ये कोर्टाकडून निर्णय देण्यात येईल। सीआयडी कडून वाल्मिक कराडला 15 दिवसांच्या कस्टडीची मागणी करण्यात आली। वाल्मिक कराडचा राजकीय बळी दिल्याचा आरोप कराडच्या वकिलांनी केलेला आहे। राजकीय दबावातून वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल झाल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी केलेला आहे। पण आता कुठल्याही क्षणी थोड्याच वेळात केस कोर्टाचा निर्णय येणार आहे। 15 दिवसांची जी कस्टडीची मागणी केलेली आहे सीआयडी कडून, त्याबाबत आता कोर्ट काय निर्णय देतं ते पाहणं महत्त्वाचं असेल। अपडेट जाणून घेऊयात। आफताब शेख आपल्यासोबत आहे। आफताब, अगदी थोडक्यात सांगशील कोर्टात काय घडलंय? दीपक, जसं तुम्ही म्हणालात की दोन्ही बाजूचा युक्तिवाद पूर्ण झालेला आहे। जवळपास 30 मिनिटं हा युक्तिवाद चाललेला होता आणि त्यामध्ये जे जी.बी. शिंदे आहे सरकार पक्षाची बाजू मांडत होते, त्यांनी आरोपी वाल्मिकी कराड हे या प्रकरणामध्ये कसे दोषी आहेत आणि त्यामुळे त्यांची जास्तीत जास्त कस्टडी कशी मिळाली पाहिजे, 15 दिवसांची कस्टडी का जस्टिफाईड आहे, जस्टिफाय करण्याचा प्रयत्न त्यांनी आपल्या युक्तिवादातून केला। आणि त्यानंतर आरोपी वाल्मिकी कराड यांचे जे वकील आहेत कवडे, त्यांनी देखील आपला जो आशिल आहे तो कसा इनोसेंट आहे हे आपल्या युक्तिवादातून सांगण्याचा प्रयत्न केला। जे सरेंडर जे वाल्मिकी कराड झालेले आहेत त्यामुळे त्यांना सरकारी पक्षाला मदत करण्याची त्यांचा पूर्ण हेतू असल्या कारणानं पीसीआर किंवा सीआयडी कस्टडी जी आहे ती 15 दिवसाची देण्यात येऊ नये असा युक्तिवाद त्यांनी केलेला आहे। एकूणच 30 मिनिटाचा हा युक्तिवाद झालेला आहे आणि न्यायालयाच्या ऑर्डरची प्रतीक्षा आता केली जाते। कुठल्याही क्षणी जे आहे न्यायालय ऑर्डर पास करेल आणि किती नेमकी कोठडी दिली जाते हे पाहावं लागेल। सीआयडी कस्टडी दिली जाते की न्यायालयीन कोठडी दिली जाते हे देखील पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। दीपक, आफताब, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। अपडेट जाणून घेतच राहू।